गायत्री एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅटिंग दोघांची एटीएस कडून चौकशी। नागपूर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर फक्त केल्यानंतर पाकिस्तानमधील नागरिकांच्या संपर्कात असलेल्या भारतीय नागरिकांवर सुरक्षा यंत्रणांनी नजर रोखून धरली आहे। यातच कामठीतील एक शिक्षक आणि एक व्यापारी पाकिस्तानमधील सोशल मीडियावर ग्रुपवर सक्रिय असल्याचे लक्षात येतात दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस शनिवारी सकाळी दोघांनाही ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली। दोघांचाही मोबाईल डेटा जप्त करून दिवसभर चौकशी केल्यानंतर दोघांची सुटका करण्यात आली। कामठीतून ताब्यात घेण्यात आलेले दोघी संशयित मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील काही व्यक्तीशी संवाद साधत असल्याची माहिती एटीएसला मिळाली। एटीएसने तांत्रिक तपास करून दोघांनाही त्यांच्या घरून चौकशीसाठी ताब्यात घेतले। यातील एक 42 वर्षाचा व्यक्ती मागील 10 वर्षांपासून एका शाळेत शिक्षक आहे, तर दुसरा 40 वर्षाचा व्यक्ती व्यापारी आहे। त्यांनी सोशल मीडियाच्या ॲपवरून पाकिस्तानमधील काही नागरिकांशी संवाद साधल्याचे निष्पन्न झाले। शनिवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर दोघांचे मोबाईलमधील डेटा ताब्यात घेऊन सायंकाळी दोघांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी दोघांवरही अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून त्यांना केवळ चौकशी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एटीएसला सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष वैरागडे यांनी दिली। एबीएस न्यूज मराठी।